मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे आजपासून आपल्या आंदोलनावरती मात्र ठाम आहेत। आपण कायदा पायदळी तुडवणाऱ्यांच्या आणि परवानगी नाकारणाऱ्यांना मानत नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे। यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सावध व्हावं असं म्हणत जरांगे यांनी आपण आंदोलनापासून मागे हटणार नसल्याचं देखील म्हटलेलं आहे। आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे, जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता आणि ते शांततेचं आमरण उपोषण मी करतोय। मी आता घटनेला मानायला लागलो की कायदा चालवून घेणाऱ्याला मानत नाही। मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसविलाय तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागलाय। 4 तारखेला आचारसंहिता होती, मी आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे। मी 8 तारखेला उपोषण पुढे ढकललं। पुन्हा तुम्ही नाकारणार असाल तर तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही। मी कायद्याला मानतो, कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे, घटनेनं मला दिलेला आहे। मी उद्या 8 जूनला सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला बसणारे, मी हटणार नाही। तर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आज पुन्हा एकदा उपोषणाला बसण्यासाठी ठाम आहेत। या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आज पुन्हा चौथ्यांदा उपोषणाला बसणार आहेत। आज 10 वाजता ते याच ठिकाणी पुन्हा एकदा उपोषण करतील। सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून धोका झाल्याची भावना व्यक्त करत पुन्हा एकदा आपण सरकारला वठणीवर आणू आणि त्यांच्याकडून अंमलबजावणी करूनच घेऊ अशा प्रकारचा दावा त्यांनी या अगोदर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज 10 वाजता पुन्हा एकदा ते आमरण उपोषण करतील। अंतरवली सराटीमध्ये हळूहळू आता गर्दी जमायला लागलेली आहे। खरंच मनोज जरांगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आंदोलक या ठिकाणी आता एकत्रित येऊ लागलेले आहेत। खरं तर पोलिसांनी त्यांना या ठिकाणी पुन्हा आंदोलन करण्यास परवानगी नाकारलेली आहे। यापूर्वी देखील मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका करत आपण सगळ्या स्वरांच्या अंमलबजावणीबाबत आग्रही आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण आंदोलन करून सरकारला भाग पाडू आपल्या पद्धतीने किंवा अध्यादेशाची कायद्यात रूपांतर करण्यासाठी। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।